नमस्कार, SS सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ 2024 याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लक खाती आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण, सामाजिक उपक्रम हे खातं आहे. नंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन आणि उत्पादन शुल्क ही खाती आहेत. त्यानंतर आपण फडणवीसांचं खातेनिहाय मंत्रिमंडळ पाहणार आहोत. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि त्यांची खाती, महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री आहेत चंद्रकांत पाटील. गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन, विदर्भ, तापी कोकण विकास, आपत्ती व्यवस्थापन. त्यानंतर गुलाबराव पाटील आहेत पाणी पुरवठा मंत्री. त्यानंतर गणेश नाईक वनमंत्री. त्यानंतर दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हा विभाग आहे. त्यानंतर संजय राठोड माती व पाणी परीक्षण. धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री. त्यानंतर मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन मंत्री. त्यानंतर उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा हे खातं आहे. त्यानंतर जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल. अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री. सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री. त्यानंतर नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन. संजय सावकारे कापड. त्यानंतर संजय शिरसाट सामाजिक न्याय. त्यानंतर प्रताप सरनाईक वाहतूक. भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे खातं आहे. मकरंद पाटील मदत व पुनर्वसन. नितेश राणे मत्स्य आणि बंदरे. आकाश फुंडकर कामगार मंत्री. त्यानंतर बाबासाहेब पाटील सहकार. प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण. पंकजा मुंडे पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरण बदल. त्यानंतर अतुल सावे ओबीसी विकास, दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरण. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास. शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय. त्यानंतर आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ. त्यानंतर आपण पाहणार आहोत राज्यमंत्री आणि त्यांची खाती. माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण हा विभाग आहे. त्यानंतर आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय. मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा. इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण तसेच आदिवासी विकास आणि पर्यटन. त्यानंतर गृहराज्य शहर मंत्री योगेश कदम. पंकजा भयर गृहनिर्माण मंत्री. अशा प्रकारे महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं आहे आणि त्यांची माहिती आज आपण पाहिली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.